भारत विकास संकल्प यात्रा या यात्रेसाठी सरकारी कर्मचारी वापरले जाणार। भव्य प्रचाराची कल्पना पंतप्रधानांखेरीज कुणाला सुचू शकत नाही। निदान 200 सिनियर अधिकारी उपलब्ध करून दिले जाणार आहेत। या खात्यातले अधिकारी आपलं काम सोडून आता 2 महिने हे काम करायला फिरणार। एखाद्या राजकीय पक्षाने आपल्या कामाचा प्रचार करणं वेगळं आणि सरकारने अधिकाऱ्यांचं अशा प्रकारचं राजकीयकरण करणं हे चुकीचं आहे। हा आचरटपणा आहे। नमस्कार। नावाला अधिकारी आणि म्हटले तर प्रचारासाठीचे बिगारी असा प्रकार सरकारी अधिकाऱ्यांबद्दल सध्या होतो हे तुम्हाला माहिती आहे का? आत्ताच अलीकडे भारत सरकारने आपलं भव्य दिव्य काम लोकांना कळावं म्हणून एक मोठी मोहीम आखायची ठरवलंय। भारत विकास संकल्प यात्रा असं तिचं भारदस्त नाव आहे। या यात्रेसाठी सरकारी कर्मचारी वापरले जाणार आहेत आणि ते सरकारी कर्मचारी वापरताना त्यांच्यावर लक्ष ठेवून कामकाज सुरळीत व्हावं म्हणून थेट ज्यांना आपण केंद्रीय अधिकारी म्हणतो म्हणजे वेगवेगळ्या सेंट्रल सर्व्हिसेस मधले अधिकारी, त्यांच्यातले सेक्रेटरी, डेप्युटी सेक्रेटरी, डायरेक्टर, जॉईंट डायरेक्टर या दर्जाचे अधिकारी सरकारला हवे होते। आता ही कल्पना कुणाची आहे असं जर तुम्ही विचारलं तर त्याची 2 उत्तर आहेत। अर्थातच अशा प्रकारच्या भव्य प्रचाराची कल्पना पंतप्रधानांखेरीज कुणाला सुचू शकत नाही। त्यामुळे कॅबिनेटच्या बैठकीमध्ये त्यांनी ही कल्पना सुचवली की आपलं सरकार इतकं चांगलं काम करतंय तरी लोकांना ते कळावं म्हणून आपण आणखीन प्रचार केला पाहिजे आणि भविष्यामध्ये भारत कसा थोर होणार आहे आणि भारतीयांचं जीवन कसं श्रेष्ठ दर्जाचं होणार आहे हे कळावं म्हणून हा प्रचार करायचा ठरला। त्याच्यासाठी तब्बल 765 जिल्ह्यांमध्ये, कारण आपल्या देशामध्ये 765 जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये विकासाचा रथ फिरणार आहे। अर्थातच हे विकासाचे रथ जे असतील तेही सरकारी खर्चाने फिरणार आहेत। ते अत्याधुनिक साधनांनी सज्ज असणार आहेत आणि अशा अद्ययावत रथांमधनं गावोगाव फिरून लोकांना तुम्ही कसे सुखी झाले आहात हे सांगण्याचा कार्यक्रम भारत सरकार करणार आहे। एखाद्या राजकीय पक्षाने आपल्या कामाचा प्रचार करणं वेगळं आणि सरकारने असा प्रचार करणं वेगळं। आता सरकार हा प्रचार बरोबर 20 नोव्हेंबर पासून म्हणजे या 5 राज्यांमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्यातल्या काही निवडणुका चालू असताना सुरू करणार आहे आणि तो 25 जानेवारी 2024 असा 2 महिने हा प्रचार चालवणार आहे। 2 महिने चालवण्यासाठीच्या या प्रचारामध्ये तज्ञ अधिकारी पाहिजेत म्हणून मग या सगळ्या कामाची जबाबदारी मुळात कृषी मंत्रालयावर टाकण्यात आली। ती कृषी मंत्रालयावर का टाकण्यात आली याचं उत्तर नाहीये, पण बहुतेक ग्रामीण भागात शेतकऱ्यांकडे जाऊन शेतकऱ्यांना आपण कसे सुखी आहोत हे समजावून सांगण्यासाठी कृषी मंत्रालयावर ही जबाबदारी टाकली असेल। मग कृषी मंत्रालयाने अर्थातच आपल्या एकट्याला हे कसं झेपणार म्हणून आपल्या केंद्र सरकारचं डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेल नावाचं जे खातं असतं त्याला पत्र लिहिलं की आम्हाला याच्यासाठी ज्येष्ठ अधिकारी उपलब्ध करून द्या। एका पातळीवरती हा सगळा खरं तर संकेतांना सोडून चाललेला व्यवहार आहे। दुसरीकडे पाहिलं तर हा आचरटपणा आहे आणि त्यामुळे डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेलनी काय म्हणायला पाहिजे होतं की असं होणार नाही, तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा। कारण कुठल्या तरी खात्यातले अधिकारी उचलून 2 महिने प्रचाराला झुंपायचे हे का म्हणून करायचं? पण अशी टिप्पणी लिहिण्याचं धाडस डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेलच्या कोणत्याही अधिकाऱ्यामध्ये असण्याची शक्यता नव्हती आणि त्यामुळे त्या अधिकाऱ्यांनी शांतपणे कृषी खात्याने लिहिलेलं हे पत्र वाचून वेगवेगळ्या खात्यांना आदेश वजा सर्क्युलर काढलं की तुमचे ज्येष्ठ अधिकारी तुम्ही उपलब्ध करून द्या। हे सगळं उघडकीला येण्याचं कारण सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसनी मग मान खाली घालून या आदेशाप्रमाणे दिल्ली सरकारच्या आपल्या अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं की असे काही अधिकारी उपलब्ध करून द्या आणि ते सर्क्युलर बाहेर फुटलं। ते बाहेर फुटल्यामुळे आता हे सगळ्यांना माहिती झालेलं आहे की असे निदान 200 सिनियर अधिकारी केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या केंद्रीय सेवांमधले म्हणजे ज्यांना सेंट्रल सर्व्हिसेस म्हणतात त्यांच्यामधले उपलब्ध करून दिले जाणार आहेत। हे अधिकारी
धडधाकट असावेत आणि धावपळ करायला ते तयार असावेत अशी त्याच्याबद्दल डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेलनी आशा व्यक्त केलेली आहे. आणि त्यामुळे अशा धडधाकट आणि धावपळ करायला तयार असलेल्या 200 अधिकाऱ्यांना आता येत्या 2 महिन्यांमध्ये अशी देशभर धावपळ करण्यासाठी नियुक्ती मिळणार आहे. प्रशासकीय परिभाषेत याला प्रतिनियुक्ती असं म्हणतात, डेप्युटेशन. म्हणजे काय की उदाहरणार्थ कल्पना करा की रेव्हेन्यू खात्यातले अधिकारी आपलं काम सोडून आता 2 महिने हे काम करायला फिरणार, किंवा इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मधले अधिकारी 2 महिने जंगलात काम करायच्या ऐवजी कुठल्या तरी रथामध्ये बसून केंद्र सरकारच्या योजनांचा प्रचार करत फिरणार. आता तुम्ही असं म्हणाल की असं झालं तर त्यांच्या कामावर परिणाम नाही का होणार? पण एकूणच आता आपल्या देशामध्ये मिनिमम कारभार आणि मॅक्सिमम प्रचार असं सगळं चाललेलं असल्यामुळे हे त्याच्याशी सुसंगत असंच आहे. सरकारी अधिकाऱ्यांचं अशा प्रकारचं राजकीयीकरण करणं हे चुकीचं आहे असं अनेक निवृत्त अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे, पण त्याला कोणी जुमानण्याची शक्यता नाही. निवडणूक चालू असताना सरकारने असा प्रचार करू नये असंही काही जणांनी म्हटलेलं आहे आणि त्याच्यावर निवडणूक आयोगाकडे तक्रारही केलेली आहे. त्यालाही दखल दिली जाणार नाही हेही आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळे ज्याला प्रशासनाचं राजकीयीकरण असं म्हणतात, म्हणजे पॉलिटिसायझेशन, ते याच्यातनं होत आहे. उद्या जर राज्यकर्त्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते गावोगाव फिरले आणि त्यांनी आपलं सरकार कसं चांगलं काम करतंय असं सांगितलं तर आपण त्याला कोणी आक्षेप घेण्याचं काही कारण असणार नाही, कारण ते पक्षाचं काम करत असतील. शिवाय त्या निमित्ताने त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना थेट लोकांपर्यंत जाऊन जनता संपर्क करता येईल, हा त्याच्यात राजकीय फायदा आहे. पण आपल्या स्वतःच्याच पक्षाच्या सभासदांवर ज्या सरकारचा भरोसा नाही ते सरकार मग आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांना कामाला झुंपून असा प्रचार करत आहे. हे अर्थातच भारतीय जनता पक्षाचं सरकार एकटंच करत आहे असं नाही. अशाच प्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीने राजकारण करण्याचा आरोप ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्यावरही केला जातोय. आणि आता अलीकडेच त्यांचे एक उजवा हात असणारे प्रशासकीय अधिकारी पांडियन यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आणि दुसऱ्या दिवशी त्यांना खास अधिकारी म्हणून कॅबिनेट दर्जा देऊन नेमलं गेलं. तेच सगळे निर्णय घेतात असं सांगितलं जातं. आणि ओडिशातल्या लोकांचं म्हणणं असं आहे की बिजू जनता दलाचे कार्यकर्ते नाराज आहेत, याचं कारण त्यांना बाजूला सारून हे सरकारी अधिकारी सगळे निर्णय घेत असतात. तेव्हा ही जी नवीन पद्धत आपल्याकडे रुजू होतीये की सरकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीने राजकारण करायचं, सरकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्रचार करायचा, त्याचा या निमित्ताने आपण गंभीरपणे विचार करायला पाहिजे. याचं कारण एकदा तुम्ही सरकारी कर्मचारी झालात की कोणत्याही पक्षाचं सरकार आलं तरी त्याची धोरणं राबवणं ही तुमची जबाबदारी असते. जर भारतीय जनता पक्षाला बांधले गेलेले अधिकारी अशा रीतीने तयार झाले तर भविष्य काळामध्ये जेव्हा केव्हा दुसऱ्या पक्षाचं जर सरकार आलं तर तेव्हा त्या सरकारची सुद्धा सेवा हे अधिकारी इमाने इतबारे करतील याची काय शाश्वती आहे? पण असा दूरचा विचार करण्याची पद्धत सध्या लोप पावलेली आहे. आणि त्यामुळे गेली काही वर्षापासून अनेक टीकाकार म्हणतात त्याप्रमाणे आपल्या वेगवेगळ्या संस्था खच्चीकरण चाललेलं आहे. प्रशासनाचं खच्चीकरण हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि हे एकच उदाहरण नाही. गेल्या मे महिन्यामध्ये, आता जो गेला 23 साली मे महिना, त्या मे महिन्यामध्ये खुद्द लष्कराने, भारताच्या लष्कराने रजेवर जाणाऱ्या सैनिकांना उद्देशून एक आवाहनवजा पत्र तयार केलं होतं. ते पत्र असं होतं की सैनिक जेव्हा रजेवर जातात तेव्हा त्यांनी रजेच्या काळामध्ये आपल्या देशाचं सरकार कसं चांगलं काम करतंय हे गावकऱ्यांना समजावून सांगावं. स्वच्छ भारत अभियान असेल किंवा किसानांना देण्यात येणारी मदत असेल, अशा योजना सैनिकांनी रजेच्या काळात आपल्या गावकऱ्यांना समजून सांगाव्यात असं हे आवाहन होतं. आणि त्याला गोंडस नाव सोल्जर अँबॅसेडर असं दिलं होतं. आता ह्याच्यात हा प्रश्न आहे की सीमेवरती असलेल्या सैनिकाला गावामध्ये केंद्र सरकार किती चांगलं काम करतं हे कसं माहिती असणार? पण तरी त्यांनी असा प्रचार करावा ही अपेक्षा व्यक्त करणं म्हणजे सरळ सरळ लष्कराचं राजकीयीकरण करणं होतं. हे निदान आवाहनवजा पत्र होतं. पण अलीकडे म्हणजे ऑक्टोबर महिन्यातच हे सगळं चालू असतानाच संरक्षण मंत्रालयाने एक सर्क्युलर काढून आपल्या वेगवेगळ्या विभागांना असा आदेश दिलेला आहे की संरक्षण खातच नाही
तर वेगवेगळी खाती कसं चांगलं काम करतायत, पण विशेषतः संरक्षण खात्याच्या वेगवेगळ्या योजना या कशा देशाचं संरक्षण पक्क आणि मजबूत करणाऱ्या आहेत याचा प्रचार करून त्याच्यासाठीचे सेल्फी पॉइंट तयार करावे. म्हणजे चांगलं काम करायला कोणी आक्षेप घेणार नाही, पण सेल्फी पॉइंट तयार करणं हे काही संरक्षण खात्याचं काम असू शकतं का? पण असे 800च्या वर सेल्फी पॉइंट तयार करण्याचा आदेश संरक्षण खात्याने दिला होता. आणि अर्थातच ते करत असताना तुम्हाला असं वाटेल की त्या सेल्फी पॉइंटवर संरक्षण खात्यातले जे जवान आहेत, वीरचक्र मिळवणारे, महावीर चक्र मिळवणारे, परमवीर चक्र मिळवणारे, त्यांचे फोटो लावले जातील. तर तसं नाहीये. संरक्षण खात्याच्या त्या परिपत्रकात असं म्हटलं होतं की सुटेबल म्हणजे योग्य त्या पद्धतीने पंतप्रधानांचं छायाचित्र या सेल्फी पॉइंटवर असायला हरकत नाही. म्हणजे प्रचार संरक्षणाचा नाही, प्रचार लष्कराचा नाही, तर तो पंतप्रधानांचा प्रचार असणार आहे आणि तो आपल्या लष्कराच्या नावाने केला जाणार आहे. लष्कराचं असं राजकीयकरण जर आपण केलं, पोलीस दलांचं राजकीयकरण केलं, प्रशासनाचं राजकीयकरण केलं, तर इथून पुढच्या काळामध्ये आपल्या संस्था खच्ची होतील आणि सगळं प्रशासन, सगळी नोकरशाही ही फक्त आहे त्या सरकारची हाजी करणारी एक यंत्रणा म्हणून राहील. म्हणून या सगळ्या वरवर विनोदी वाटणाऱ्या, काही वेळेला हास्यास्पद वाटणाऱ्या, पण तरी सुद्धा प्रत्यक्षात आपली संपूर्ण संस्थात्मक यंत्रणा पोखरून काढणाऱ्या गोष्टी आपण गंभीरपणे लक्षात घ्यायला पाहिजे. धन्यवाद.